अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अर्थात तुम्हाला अल्लाहची कृपा आणि शांतता लाभो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीम दयावंत आणि परम कृपावंत अल्लाहच्या नावानं। कुराणमध्ये लिहिलं आहे की वमा अर्सलनाक इल्ला रहमतुल लिल आलमीन, याचा अर्थ असा असतो की आणि आम्ही ए मोहम्मद तुम्हाला संपूर्ण जगवासियांसाठी कृपा म्हणजेच रहमत बनून पाठवले आहे। इस्लामी कॅलेंडरनुसार 12 रबिउल अव्वल हा ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो। ही आदरांजली आहे एका महापुरुषाला ज्याने मानवी इतिहासाला योग्य वेळी योग्य दिशेनं वळवलं। थोडक्यात हा मानवी इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक नात ऐकूया। नात म्हणजे पैगंबर स्तवन। सादर करते आहेत गझलकार डॉक्टर इक्बाल मिन्ने। अंधारातून प्रकाशणारा जगती साऱ्या दिवा मोहम्मद। अंधारातून प्रकाशणारा जगती साऱ्या दिवा मोहम्मद। इमानधारक सन्मार्गी आणि पाप भिरूंचा सखा मोहम्मद। अंधारातून प्रकाशणारा जगती साऱ्या दिवा मोहम्मद। इमानधारक सन्मार्गी आणि पाप भिरूंचा सखा मोहम्मद। मानवतेचा अनसमतेचा मंत्र जगाला तुम्ही शिकवला। मानवतेचा अनसमतेचा मंत्र जगाला तुम्ही शिकवला। समस्त मानव जातीसाठी अल्लाहाने दिला मोहम्मद। साऱ्या आयुष्यामध्ये ते कधीच खोटे नसे बोलले। साऱ्या आयुष्यामध्ये ते कधीच खोटे नसे बोलले। खरेच बोलून खऱ्याच साठी लढणारा हा खरा मोहम्मद। शेर पहा की दया करुणा माया ममता वात्सल्याचा स्त्रोत तो जणू। दया करुणा माया ममता वात्सल्याचा स्त्रोत मोहम्मद। की ला इलाहा इल्लल्लाहु हेच बोलले जीवन भरते। ला इलाहा इल्लल्लाहु हेच बोलले जीवन भरते। एकच ईश्वर त्याची पूजा दिला जगाला धडा मोहम्मद। एकच ईश्वर त्याची पूजा दिला जगाला धडा मोहम्मद। आणि मुक्त करोनी गुलाम सारे वागवलेही बरोबरीने। मुक्त करोनी गुलाम त्यांनी वागवलेही बरोबरीने। बंधुभाव अन स्वातंत्र्याचा जगास दिधला वसा मोहम्मद। आणि शेर बघा की स्त्री उद्धारक बनून आले। स्त्री भ्रूण हत्या बंदी केली। स्त्री उद्धारक बनून आले। स्त्री भ्रूण हत्या बंदी केली। जुलूम ज्यांच्या वरती होतो त्यांच्या मागे उभा मोहम्मद। जुलूम ज्यांच्या वरती होतो त्यांच्या मागे उभा मोहम्मद। आणि हा मक्ता बघा, मक्ता पेश करतोय की इच्छा आहे इक्बाल मनी। इच्छा आहे इक्बाल मनी आबे कौसर त्यास पाजवा। इच्छा आहे इक्बाल मनी आबे कौसर त्यास पाजवा। कयामतीच्या दिवशी माझा घट्ट हात हो धरा मोहम्मद। कयामतीच्या दिवशी माझा घट्ट हात हो धरा मोहम्मद। कयामतीच्या दिवशी माझा घट्ट हात हो धरा मोहम्मद। स्वरांनी शब्दात परिवर्तित व्हावं आणि शब्दांनी स्तवनात। कधी कधी हे शब्द आपणास मौन वाटतात, मात्र तितकीच त्यांची वास्तविकता दृढ असते। अपूर्व अशा व्यक्तित्वाचा परिचय डॉक्टर इक्बाल मिन्ने यांनी सुंदर स्तवनातून करून दिला। हा दिवस सर्व दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो। पैगंबर जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी सभा संमेलनं, प्रवचनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका काढल्या जातात।
इतकंच काय, महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना अन्नधान्याचा वाटप, शाळेतल्या गरीब मुलांना गणवेशांचा वाटप, मिठाई, खीर व शरबतींचा वाटप असे निरनिराळे कार्यक्रम राबविण्यात येतात. आदल्या रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केला जातो. पैगंबरांना चिरशांती लाभण्यासाठी अल्लाहकडे दुआ केली जाते. ज्या प्रकारे सूर्याचा प्रकाश संपूर्ण जगासाठी पर्याप्त होतो, त्याचप्रमाणे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे मार्गदर्शन समस्त जगवासियांसाठी पर्याप्त होते. लोकांमध्ये एकता आणि विश्वबंधुत्व स्थापित होण्यास पैगंबरांनी दिलेला महान संदेश कसा सहाय्यक ठरतो हे सांगत आहेत इस्लामी विचारवंत व प्रवचनकार डॉक्टर रफीक सय्यद. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन. सदकल्लाहुल अजीम. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे वैश्विक पैगंबरी श्रंखलेतील शेवटचे पैगंबर आहेत. त्यांच्या पूर्वी आदरणीय आदम अलैहिस्सलाम, नूहा, इब्राहिम, मूसा, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम इत्यादी अनेक पैगंबर होऊन गेलेले आहेत. पैगंबर मोहम्मदांचा परिचय करून देणारी कुराणातील एक आयत मी आपणा सर्वांसमोर ठेवली. या आयतीचा अर्थ आहे की हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला समस्त जगवासियांसाठी साक्षात कृपा बनवून पाठविलेले आहे. पैगंबरांच्या सुविज्ञ पत्नी आदरणीय हजरत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा यांना त्यांच्या चरित्राविषयी कोणी प्रश्न केला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही कुराण वाचले की नाही. ते म्हणाले हो, कुराण वाचले. मग हजरत आयशा म्हणाले की कुराणच तर पैगंबरांचं चरित्र होतं, त्यांचं जीवन साक्षात चालता बोलता कुराणच होता. याच कुराणाच्या आधारे तत्कालीन अंधकारमय आणि अगदी अनिष्ट रूढी परंपरांमध्ये बरबटलेल्या समाजामध्ये एक अद्भुत अशी, महान अशी सर्वांगीण क्रांती घडवून आणली. त्याचा पहिला भाग आहे की त्यांनी समाजामध्ये एकात्मता, विश्वबंधुत्व निर्माण केलं. कुराणामध्ये आहे, या अय्युहन्नासु तकू रब्बकुमुल्लज़ी खलककुम मिन नफ्सिन वाहिदा, की लोकांनो, आम्ही एकाच पुरुषापासून तुम्हाला निर्माण केलं, त्याच्यापासूनच त्याचं जोडपं निर्माण केलं आणि मग समस्त पुरुषांना आणि स्त्रियांना निर्माण केलं. अर्थात तुम्ही सर्व या जगातील सारी माणसं आपापसामध्ये बंधू भगिनी आहेत. पैगंबरांचा हा समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश भारतातील एक महाकवी इकबाल रहमतुल्लाह अलैह या शब्दात वर्णन करतात, एक ही सफ में खड़े हो गए महमूद व अयाज, न कोई बंदा रहा और न कोई बंदा नवाज. राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी पैगंबरांविषयीच्या पोवाड्यात म्हटलेलं आहे, कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास, जात प्रमादास खोडी बुडी, मोडीला अधर्म आणि मतभेद, सर्वात अभेद ठाम केला. पैगंबरांचं एक महान कार्य हे आहे की त्यांनी चारित्र्याला, शीलाला एक महान असं महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणाले की मी आलोच मुळात याकरता की तुम्हाला चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावर पोहोचवावं. चंगळवादाचा त्यांनी अंत केला आणि प्रत्येकाला ही एक महान शिकवण दिली, वास्तव समाजासमोर ठेवलं की प्रत्येक जण अल्लाह समोर उत्तरदायी आहे, अकाउंटेबल आहे.
एक खूप महत्त्वाचं योगदान पैगंबरांचं आहे की त्यांनी जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्था दिली, जिची आज समाजाला, आपल्या देशाला नितांत गरज आहे. व्याजाला त्यांनी निषिद्ध, हराम ठरवलं आणि उलट जकात जी आहे ती अनिवार्य केली. तिचा परिणाम हा झाला की आर्थिक ती सुबत्ता त्या काळी समाजामध्ये आली की जकात देणारे होते, दान धर्म करणारे होते, पण घेणारा कोणी नव्हता. कोणत्याही महापुरुषाचे विचार केवळ काही विशिष्ट समाजापुरते लागू होणारे नसतात. ते अखंड मानवजातीसाठी दिशादर्शक असतात. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे विचारही असेच सर्व धर्मियांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगत आहेत प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस. विश्वातील सर्व धर्माच्या संस्थापकांचे एकूण ध्येय आणि धोरण हे त्या त्या धर्माच्याच अनुयायापुरतं मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त अशा ठरणार आहे. पैगंबर साहेबांचंही संबंध कर्तृत्व हे इस्लामी परंपरेच्या अनुषंगानं मुसलमानांसाठी तर ते वंदनीय आहेच, परंतु इस्लामेतर सर्व धर्माच्या सर्व विवेकी लोकांसाठी सुद्धा ते कल्याणकारी विचार म्हणून ते वंदनीय अशा प्रकारचं आहे. समता आणि मानवता मानणारा इस्लाम हाच पैगंबर साहेबांचं खास योगदान देणारा विचार आहे. कुराण शरीफमध्ये आणि एकूण मुस्लिम परंपरेमध्ये समतेला निर्णायक महत्त्व देणारे पैगंबर साहेब हे व्याज घेण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा विरोध होता. त्याचबरोबर अरबस्तानाच्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर ती मातीमध्ये पुरण्याची एक अत्यंत वाईट प्रथा होती. त्याचा कट्टर विरोध पैगंबर साहेबांनी केलेला आहे. स्त्री पुरुषांच्या सन्मानाचं आणि मानवतेची विचार भूमिका मांडत असताना दान धर्मावर सुद्धा पैगंबर साहेबांनी अत्यंत निर्णायक महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर सर्व धर्माची प्रार्थनास्थळं ती कोणत्याही देशातली असोत, त्या त्या देशातलं ते प्रत्येक प्रार्थनास्थळ हे अल्लाचं ते वस्तीस्थान असल्या कारणानं ते इस्लामच्या मशिदी इतकंच पवित्र आहे. अशाही प्रकारची भूमिका ही इस्लामच्या परंपरेमध्ये आणि कुराणच्या माध्यमातून पैगंबर साहेबांनी मांडलेली आहे. एक स्त्री आणि एक पुरुष हे जे मूळची अशा प्रकारची जी जोडपं आहे, या जोडप्याला झालेली सर्व जगातली मुलं ही या स्त्री आणि पुरुषांची असल्या कारणानं सर्वच धर्माचे स्त्री पुरुष हे एकमेकाचे बंधू आहेत, भगिनी आहेत. अशा प्रकारचा उदात्त विचार मानव निर्मितीच्या संदर्भात सुद्धा पैगंबर साहेबांनी मांडलेला आहे. समतेचा विचार मांडणारा हा मध्ययुगीन कालखंडातील पैगंबर साहेब ज्ञानासाठी चीनला जाण्याची वेळ आली तरी जावं, पण सर्व देशांनी ज्ञानाचं स्वागत करावं अशी भूमिका मांडतात. तीच भूमिका वेदामध्ये सुद्धा मांडण्यात आलेली आहे. सर्व दिशेनं येणाऱ्या ज्ञानाचं स्वागत करण्याची भूमिका वेदामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणूनच वेद परंपरेतल्या गांधीतल्या महात्म्यांनी, संत विनोबा भावे यांनी आणि ती परंपरा पुढे जोपासताना साने गुरुजी सारख्या एका शिक्षक तत्वज्ञ माणसांनी सुद्धा पैगंबर साहेबांच्या भूमिकेचं आणि त्यांच्या विचाराचं, तत्वज्ञानाचा गौरव आपल्या हिंदू धर्मातल्या अनेक पुस्तकामध्ये केल्याचं आपण पाहतो. कुराण हे फक्त एका इस्लामिक चौकटीमधलं असं बंदिस्त ग्रंथ नाही. या ग्रंथावरती विवेकी आणि शांततावादी सर्व माणसांचा हक्क त्याच्यावरती आहे. आणि म्हणूनच इस्लामची परंपरा ही मुसलमानांना जेवढी वंदनीय आहे, तेवढी समता मानणाऱ्या, मानवतावाद स्वीकारणाऱ्या आणि माणुसकीचा गहिवर जपणाऱ्या जगातल्या सर्व धर्मांसाठी ती वंदनीयच असल्याचं मी मानतो. सत्य नेहमी अगदी स्पष्ट असते. त्यासाठी कोणत्याही पुराव्याची अथवा सनदीची गरज नसते. पैगंबर मुहम्मद यांच्या आगमनाची पूर्वसूचना बायबल, तौरेत आणि अन्य धर्मग्रंथांसोबत भारतीय धर्मग्रंथांतही आढळते. स्त्री जातीविषयी वाटणारा आदर अत्युच्च शिखरास जावा, मातेच्या पायाखाली स्वर्ग आहे, असे सांगणाऱ्या पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी सांगत आहेत इस्लामी अभ्यासिका नाझमा शेख. प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा या जगात आले तेव्हा मुलींना म्हणजे जन्मल्या त्यांना जे पुरून टाकायचे लोक,
तेव्हा पुरून टाकायचे, तेव्हा मोहम्मद प्रेषित पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने लोकांच्या असं प्रबोधन केलं की जर तुम्ही मुलींना जिवंत ठेवलं, त्यांचं चांगलं पालनपोषण केलं, त्यांना वाढवलं, तेव्हा तुम्हाला स्वर्गात निश्चित जाता येईल. त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं की जो 3 मुलींचं पालनपोषण करेल तो माझ्याबरोबर स्वर्गात, असं त्यांनी दाखवलं की तो माझ्याबरोबर असा राहील. जे 2 मुलींचं पालनपोषण करेल तोही माझ्याबरोबर स्वर्गात असा राहील. ते असं लोकांचं प्रबोधन करून त्यांनी जे आहे मुलींच्या जन्माला त्यांनी हे केलं. दुसरा एक सांगितलं त्यांनी, मुलींचं चांगलं शिक्षण द्या. जसं मुलांना तुम्ही शिक्षण देता, मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही तुम्ही चांगलं शिक्षण द्या. अजून एक अधिकार त्यांनी मुलींना असा दिला की तुम्ही जर मोठे झाला तेव्हा तुम्ही जे उद्योगधंदा करू शकता, नोकरी करू शकता, व्यवसाय करू शकता. तुम्ही जे आहे घरचा प्रपंच सांभाळून जे घर तुमचं जे आहे फर्स्ट जे आहे प्रायोरिटी असेल, तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही घराबाहेर पडून तुम्ही बाहेर नोकरी करू शकता, अध्यापन करू शकता. आणि पण घरचा प्रपंच सांभाळून घरांच्या याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये कुठलीही बाधा न आणता तुम्ही घराबाहेर पडून नोकरी पण करू शकता. अजून एक अधिकार मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने स्त्रियांना हे दिलं की त्यांना जे लग्नाच्या वेळेला त्यांची अनुमती अनिवार्य केली. म्हणजे जर लग्नाच्या वेळेला त्यांचा जे स्थळ आला तर मुलीची अनुमती आवश्यक ठेवली त्यांनी. मग त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेला त्यांनी जहेज किंवा हुंडा मुलाला देता मेहरच्या स्वरूपात मुलीला धन संपत्ती, रोख रक्कम, दागिने हे सगळं मिळवून दिलं, त्याचा अधिकार दिला. त्याच्यानंतर त्यांनी जे आहे जर लग्नाच्या व्यावहारिक जीवनात कटुता आली, दोघांमध्ये जर नाही पटलं आणि जर मुलगा चांगला नाही निघाला, नवरा चांगला नाही निघाला, तो जर पीत असेल, तो जर मारझोड करत असेल, तेव्हा त्या मुलीला त्या लग्नबंधनातून बाहेर पडण्याचा सुद्धा अधिकार आहे. जसा नवरा तलाक देऊ शकतो, पती तलाक देऊ शकतो, तसा जी पत्नी आहे ती पण तलाक घेऊ शकते. इस्लाममध्ये त्याला खुला म्हणतात. ते खुला जे ते घेऊ शकते आणि लग्नबंधनातून बाहेर पडू शकते. मग अजून एक अधिकार मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने दिला, ते वाटणीमध्ये तिला अधिकार मिळाला. ती वाटणी वडिलांकडून आलेली संपत्ती असेल किंवा नवऱ्याची असेल किंवा भावाची असेल किंवा स्वतःच्या मुलाची असेल, ती संपत्तीमध्ये वाटा त्या स्त्रीला मिळू शकेल असं त्यांनी व्यवस्था केली. त्याच्यानंतर त्यांनी बुरखा पद्धत आणि पर्दा पद्धत जे मुलींना सांगितली, त्याच्यामध्ये त्यांच्या इज्जत आणि आबरूचे संरक्षण त्यांना दिले. इस्लाम धर्म जे आहे, इस्लाममध्ये महिलांना त्यांच्या तिन्ही भूमिकामध्ये खूप मान, मरातब, इज्जत मिळवून दिलेली आहे. आई म्हणून तिच्याबद्दल सांगितलेलं आहे की ती आई आहे, तिच्या पायाखाली स्वर्ग आहे. आणि ह्याच्याबद्दल आपल्या बायकोबद्दल सांगितलेलं आहे की ती जे आहे हे विश्व जे आहे ते हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगली स्त्री, सदाचारी स्त्री सर्वात उत्तम साधन आहे. आणि बहीण आणि कन्या ह्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की जर तुम्ही त्यांना जिवंत राहू दिलं, त्यांचं चांगलं शिक्षण दिलं, त्यांना पालनपोषण केलं, त्यांचं लग्न करून दिले तर तुम्ही स्वर्गात निश्चित जाल. असं करून मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा ह्या धर्तीवर आले तेव्हा त्यांनी हे सगळे जे मुलींना, स्त्रियांना सगळे अधिकार मिळवून दिले. आणि हे सगळे जे अधिकार आहे ते जगात इस्लाम देणारा सगळ्यात पहिला धर्म आहे. मंडळी, लहानपणी मातेच्या स्वरूपात, तरुणपणी पत्नीच्या स्वरूपात आणि वृद्धापकाळी कन्येच्या स्वरूपात अखिल मानवजातीच्या कल्याण चिंतणाऱ्या स्त्री जातीविषयी पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी केवढा आदर प्रदर्शित केला आहे याची स्पष्ट कल्पना येते. शांततेसाठी न्याय अपरिहार्य असतो. पैगंबरांनी गुलाम, गरीब आणि खालच्या स्तराच्या लोकांकडे विशेष लक्ष पुरवलं आणि लोकांना धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याकडे बोलविणारा मानवतेचा संदेश आपण्यासमोर मांडत आहेत प्रसिद्ध विचारवंत विजयकुमार थुबे. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म 1450 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः सन 571 साली या ठिकाणी झाला. आणि मोहम्मद पैगंबराचं आपण संपूर्ण जीवन जर पाहिलं तर त्यांचं जे जीवन जे आहे ते मानवतेच्या विचाराने पूर्णपणे प्रेरित झालेलं होतं.
त्यांचा जीवनाचा पूर्णपणे अभ्यास जर केला तर त्यांचं जीवन हे कुठल्या एका धर्मापुरतं नाही तर सर्व धर्मासाठी आणि सर्व मानव जातीसाठी योग्य असं त्यांचं जीवन जे आहे त्या ठिकाणी व्यतीत झालेलं होतं. सभेमध्ये जर गेले तर ते उच्चस्थानी कधी बसत नसत. त्यामुळे काय होतं की श्रोते जे आहेत त्यांना नेमके प्रेषित कोण आहे हे लवकर कळायचं नाही आणि मग ते त्यांची चौकशी करत असायची. एवढं सर्वसाधारण वागणं त्यांचं त्या लोकांमध्ये होतं. त्यांना गरीब आणि जे काही आजारी लोक जे आहेत त्यांना भेटायला नेहमी आवडायचं. त्यांच्यामध्ये ते जाऊन बसायचे. ते इतकं त्यांचं सर्वसाधारण आयुष्य जे आहे ते साधं असं असायचं. सदाचार सर्वात हे श्रेष्ठ आहे असं त्यांचं नेहमी लोकांना उपदेश असा असायचा. तर त्यांच्यामधले जे गुण जर पाहिलं आपण तर ते एक सर्वोच्च न्यायाधीश होते. तो सर्वांचा सखा होता, सर्वांचा महान नेता होता, एक समाजसुधारक होता आणि तो ईश्वराचा एक प्रेषित होता. म्हणजे हे जे काही ईश्वराचं जे काही संदेशवहन जे आहे हे सगळं त्यांनी करायचं काम केलं. ते कधी म्हटले नाही की हा माझा उपदेश आहे आणि हा त्यांचा उपदेश. हा ईश्वराचा उपदेशाने आम्ही आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत असो असं नेहमी त्यांचं या ठिकाणी म्हणणं असायचं. वंश, जात आणि इतर सामाजिक मापदंड लावून कुणाला तुच्छ आणि कुणाला श्रेष्ठ समजणं हे त्यांनी कायम निषिद्ध केलेलं आहे आणि ते आजच्या काळामध्ये आजच्या लोकशाही जीवनामध्ये सुद्धा हेच या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसते. 1400 वर्षापूर्वीच त्यांनी स्त्रियांना मान, सन्मान आणि प्रतिष्ठा जे आहेत ते त्यांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे. कुराण वाचताना हे आपल्याला वारंवार या ठिकाणी या सगळ्यांना प्रचित येते आणि आजच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेला तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत ते स्टडी करतो आणि त्याच वेळेला ज्यावेळेला आपल्याला या कुराणाचे आणि हे जे हदीस जे आहे हे मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेला जो उपदेश आहे याची जर आपण जर तुलना केली तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचा फरक आज आपल्याला आढळत नाही. याच्यावरून आपल्याला सर्वसाधारण लक्षात येते की मानवजातीसाठी मोहम्मद पैगंबरांनी अतिशय उच्च प्रतीचं जे काही काम केलेलं आहे ते आजच्या काळामध्ये सुद्धा आज सगळ्या मानवजातीला या ठिकाणी उपयोगी ठरतं असं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. मित्रांनो, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे ईश्वराकडून संपूर्ण मानवजातीसाठी नियुक्त असलेले शेवटचे प्रेषित आहेत आणि त्यांच्यावर जे पुस्तक अवतरित झाले होते म्हणजेच दिव्य कुराण हे पण आम्ही सर्वांसाठी शेवटचे ईश ग्रंथ आहे. याचा अर्थ असा होतो की प्रेषित मुहम्मद यांच्यानंतर कोणताही प्रेषित आमच्या मार्गदर्शनाकरता येणार नाही आणि त्यांची दिलेली शिकवण हे राहत्या जगासाठी आमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आजच्या या विशेष कार्यक्रमात आम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करू की भारताच्या प्लुरल समाजाच्या संदर्भात प्रेषित मुहम्मद यांचे शिकवण कशा प्रकारे लाभदायी आणि महत्त्वपूर्ण ठरतात. याविषयी सर्वात पहिली गोष्ट जी आमच्या समोर येते ती ही की प्रेषितांनी उंच नीच, वर्णभेद, रंगभेद, जातपात, सांप्रदायिकता या सर्वांचा विनाश केला. त्यांनी सांगितले होते की आम्ही सर्व माणसं एकाच आदमची संतानं असल्यामुळे एकमेकांचे भाईबांधव ठरतात. खरं म्हणजे ईश्वरासमोर श्रेष्ठ माणूस तोच आहे जो जास्तीत जास्त ईश्वरपरायण असेल आणि लोकांसाठी लाभदायक असेल. प्रेषितांनी सर्वांना ईश न्यायाचे अधीन केले. तो राजा असो किंवा सेवक, तो श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांना समान अधिकार दिले. त्यांनी सांगितलं होतं की जर माझी स्वतःची मुलगी फातिमा सुद्धा चोरी करेल तर मी तिलाही दंड देणार. त्यांच्या शिकवणीद्वारे आम्ही स्त्रियांचा उद्धार कशा प्रकारे करू शकतो हे तर तुम्ही आता ऐकलेच आहेत. पण तुम्हाला मात्र कौतुक होणार की त्यांचा त्यांच्या शत्रूंबरोबर पण प्रेमळ व्यवहार होता. मित्रांनो, इतक्या कमी वेळात प्रेषित मुहम्मद ह्यांच्या 23 वर्षीय कार्यकाळाचा खुलासा करणं हे शक्यच नाही. न्यायप्रणाली, अर्थव्यवस्था, नगररचना, सुशासन, स्वच्छता, आध्यात्मिकता अशी कितीतरी क्षेत्र आहे ज्यात त्यांचं योगदान आणि त्यांचे मार्गदर्शन हे उल्लेखनीय आहे. आज काळाची गरज आहे की आम्ही त्यांच्या या शिकवणांचं अध्ययन करावं आणि आपल्या खाजगी आणि सामाजिक जीवनात त्याची अंमलबजावणी करावी. दी 100 या पुस्तकात मायकल हार्ट यांनी लिहिलं आहे की जागतिक इतिहासात मुहम्मद हे एकमेव मनुष्य होते जे धार्मिक आणि ऐहिक दोन्ही स्तरावर सर्वाधिक यशस्वी ठरले. त्यांचा ऐहिक आणि धार्मिक स्तरावर अद्वितीय प्रभाव आहे. माझ्या मते मुहम्मद यांना मानवी इतिहासात एकमेव सर्वात जास्त प्रभावी व्यक्तित्वाचं स्थान मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे. तर मंडळी, ही होती अखिल मानवजातीवर प्रेम करा अशी शिकवण देणाऱ्या
महामानवाला आदरांजली. मित्रांनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाही व बरकातुहू. आपण सर्वांवर ईश्वराची कृपा असो. धन्यवाद.